करूया, समालोचक कक्षात यावं. संतोष शेंडे आपण जर उपस्थित असाल तर कृपया समालोचन कक्षामध्ये या प्लीज. एक इनिंग साठी तरी या प्लीज. संतोष शेंडे. यहाँ के सत्तुर भाई आइए कमेंट्री के लिए, यहाँ पर मौजूद है. तो तर एक महत्वाची सूचना, ऋतू 11 आणि पिंगले ब्रदर्स जर आपण ह्या मॅच ऑनलाईन पाहत असतील किंवा एखादा प्रतिनिधी इथे उपस्थित असेल तर उद्या सकाळी ठीक 9:30 या मैदानावरती आपला टॉस केला जाईल. त्यासाठी आपण उपस्थित राहावं याची विनंती घ्यावी, नाहीतर दोन्ही टीमला पॅनलाइज केलं जाईल, षटकं कमी केली जातील. गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय छोटासा खेळाडू, परंतु इन फॉर्म गोलंदाज जितेश, मॅन फ्रॉम धोत्रे, जय गावदेव क्रिकेट संघ धोत्रेचा हा उभरता सितारा. अगदी डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाच्या विरोधात. फलंदाजांची नावे सांगायची मित्रांनो आम्हाला. प्रमोद देशमुख आणि करण लोभी. आधी बॅटला ब्रश होऊन चेंडू मात्र शरीरावरती जातोय आणि निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या चेंडूवरती चांगला आक्रमक चेंडू फेकला जातोय जितेशच्या माध्यमातून प्रमोद फलंदाजाच्या विरोधात. अगदी चांगली लढत आहे पाहायला मिळते आपल्याला. एक एक सामना हरून इथे मात्र दुसरा सामना खेळतायत. हा सामना खेळून बॅक टू बॅक लगेच त्याला मॅच खेळायचे. यातील जो विजयी होईल तो मात्र अगोदरचा जो संघ हरलाय म्हणजेच श्री गणेश 11 संघासमोर मात्र 2 हात करावे लागतील. अगदी दोन्ही संघांना नॉकआउट मॅच पाहायला मिळेल पुढच्या सामन्यात. ही देखील मॅच नॉकआउट मॅच आहे दोन्ही संघांसाठी. करो या मरोची डू ऑर डाय मॅच. जितेश मात्र कमालीची गोलंदाजी पहिल्याच षटकामध्ये करत असताना आता मात्र चेंडूला उडवला क्षेत्ररक्षक ताईना. तिथे मात्र चुकी झाली. स्वतः संघ मालक निलेश रसालच्या हातातून झेल मात्र जमिनीला दान झालाय. त्याच्यावरती मात्र मोबदला म्हणून 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या प्रमोद आणि करण या 2 फलंदाजांनी. चौथा चेंडू. आता मात्र फुलटॉस प्रतीचा चेंडू, स्लोअर चेंडू ओळखला, पिक केला चेंडूला आणि चेंडू मात्र धाडून दिला. मिड विकेटच्या डोक्यावरून येतोय तो खणखणीत दणदणीत षटकार. डीजे धन्यवाद. आता पुन्हा फटका खेचलाय. चेंडू मात्र जाईल लॉंग लेगच्या डोक्यावरून. येतोय तो षटकार. डीजे
शेवटचा चेंडू असल जितेश या गोलंदाजाला मात्र आता विचार करायला भाग पाडले प्रमोद या फलंदाजाने आक्रमक रवैया रूप धारण केलं इथे मात्र प्रमोद या फलंदाजाने बॅक टू बॅक 2 षटकार अगदी या 2 वर्षात जितेश या गोलंदाजाने मात्र दहशत निर्माण केले आणि त्या दहशतवरती मात करत असताना प्रमोदने मात्र चांगले फटके खेळलेत अगदी सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते आता मात्र कार्पेटच्या साहाय्याने एक चांगला दर्जेदार फटका आपल्याला पाहायला मिळतोय चेंडू जातोय घरंगलत 4 धावेंसाठी आलाय तो चौकार डीजे सूरज कांबळे गोलंदाजी मार्गास्थावरती पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आहे एकूण धावासंख्येचा विचार केला धावपटलावरती आहेत 18 धावा स्कोरबोर्ड वरती लुजर मॅच आहे डू अँड डाय ची स्थिती आहे मयुरेश आणि मयूर 11 आणि त्याच्या अगेन्स्ट जर पाहिलं तर एबीडी म्हणजे इथे जो संघ पराभूत होईल तो डायरेक्ट या लीग मधून बाहेर होईल आणि जिंकेल तो नक्कीच एक मॅच त्याला अस्तित्व एक संधी जरूर निर्माण होईल स्पीड अप करावं पहिलंच मॅच मध्ये एबीडी संघाचे फलंदाज आपण पाहतोय 18 धावा आल्या तिथे हेलिकॉप्टर उडवायचा होता चेंडू बॅटला ब्रश होतोय टोला ब्रश होतोय आणि टॉपेज मोठी होती चेंडू मागे गेलाय सीमारेषे पलीकडे चौकार एकूण धावा संख्या स्कोर बोर्ड वरती आहे 22 धावा स्कोरबोर्ड वरती दाखल झालेल्या आहेत चांगली बॅटिंग साकारत असताना आघाडीचे 2 फलंदाज प्रमोद आणि करणला आपण पाहतोय सुसज्ज धावसंख्या आहे डू अँड डाय करो या मरोची स्थिती इथे जो संघ पराभूत होईल तो या लीगच्या बाहेर जो जिंकेल त्याचं अस्तित्व कायम राहील फटका जोरकस फिरवला होता बॅटचा फेस लवकर क्लोज केला आणि त्यामुळेच आपण पाहतोय इथे डॉट बॉलची सांगता होतीये निर्धाव चेंडूमुळे धावपटलामध्ये बदल नाहीये धावसंख्या 22 वरती स्थिरावली आहे समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक नाहीये हे ओळखलंय पण इथे पोहोचणार की क्षेत्ररक्षण पोहोचलाय आणि या ठिकाणी फलंदाज होईल बाद करणला परतावा लागेल नवीन बॅट्समन रोहिदासला आपण पाहतोय पहिला विकेट या ठिकाणी फलंदाज बाद होतोय चौकार आल्यानंतर फटका चांगला सजवला होता यावेळेसचा फटका गॅप मध्ये आणि फलंदाज जातोय सीमारेषे पलीकडे एक टप्प्यानं 4 धाब्यांसाठी चौकार या ठिकाणी पुन्हा एकदा फटका चांगला आहे तिथे क्षेत्ररक्षक नाहीये सीमारेषे पलीकडे आलेला चौकार आणि चौकाराने एकूण धावा संख्या स्कोरबोर्ड वरती आहे 30 धावा
नवीन गोलंदाज अरविंदला आपण पाहतोय. धाबा संख्या 2 षटकांच्या अखेरीस 30 धाबा. अजूनही एक मॅच बॅलन्स आहे. कृपया लवकरात लवकर आपण सामना चालू करावा अशी आयोजकांकडून विनंती. अजून एक सामना बॅलन्स आहे. चला स्पीडअप करावा. अरविंद गोलंदाजी मार्गास्थावरती दाखल झालाय. खूप चांगला बॉल. प्रमोदच्या विरोधात अरविंदच्या माध्यमातून आलेला सुंदर चेंडू आहे. यावेळेस चेंडू आबेमध्ये क्षेत्ररक्षक येतो आहे. त्याच्या आवाकाच्या बाहेर चेंडू सीमारेषे पलीकडे. षटकार. थँक्यू डीजे. जो फिल्डिंग करतोय तो डिफेंडिंग चॅम्पियन संघ आम्हाला माहिती पुरवत असताना आयोजक मित्र की मागील वर्ष हा संघ मात्र चॅम्पियन ठरला होता, पण यावेळेस थोडीशी गडबड झाली आहे. कुठे चुका होत आहेत, काय करावं लागेल. मयुरी 11 धोत्रे संघ मागील गतवर्षी जी स्पर्धा झाली होती त्यामध्ये चॅम्पियन ठरला होता, पण या ठिकाणी मात्र षटकाराची भाषा बोलली जाते. फलंदाज प्रमोदच्या माध्यमातून एकूण धावा संख्या स्कोरबोर्ड वरती आहे 37. वैयक्तिक 24 या धावा संख्येवरती प्रमोद हे बॅटिंग करत असताना आपण पाहतोय. वाह, काय जबरदस्त स्ट्रोक आहे. नदीमध्ये डायरेक्ट पाठवलाय बॉलला. सीमार्श पलीकडे प्रमोदच्या बॅट मधून आलाय. माइटी षटकार. षटकाराला एकूण धावसंख्या 43 वरती पोहोचले. षटक क्रमांक 3 चा खेळ प्रगती पथावरती. या ओव्हर मध्ये आल्या 2 षटकार, 4 बॉलचा खेळ संपलाय. अनंत यांचा सत्कार करून घ्यायचा. इथे झेल सोडली आहे. झेल सोडले कोणाची आहे? प्रमोदची. एक धाव आली आहे. एक धावेने एकूण धावा संख्या पोहोचले स्कोरबोर्ड वरती 44. चव्वेचाळीस धावा आहेत. फास्ट खेळा कृपया, प्रत्येकाला विनंती आहे. इथे लेग बिफोर द विकेटची स्ट्रॉंग अपील केली जाते. डॉट चेंडूची सांगता. तिसरा षटकाचा खेळ मार्गस्थ होता. 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर एकूण धावा संख्या स्कोरबोर्ड वरती आहे 44 धावा. कृपया स्पीड अप करावा अशी विनंती.
जितेश नवीन गोलंदाज, धाबा संख्या 44, ओव्हर नंबर 3 चा खेळ संपलाय। चौथ्या ओव्हरसाठी खूप चांगला बॉल ऑफ स्टंप टू ऑफ स्टिक लाईन ठेवली आहे, अगदी वाईड यॉर्करच्या मदतीने वाईड लाईन वरती या ठिकाणी गोलंदाजी केली जाते आणि डॉट चेंडूची सांगता होते। जितेश अंडर 19 चा खेळाडू आहे, वय वर्ष जर पाहिलं तर 19 वर्ष आतील खेळाडू आपण पाहतोय। चेंडू हवेमध्ये इथे झेल सोडलाय, 2 धावा तरी कंप्लीट केल्या जातील का? 2 धावा कंप्लीट, तिसरीचा प्रयत्न होतोय, 3 धावा कंप्लीट। धोत्रे गावातील हा खेळाडू आहे, लेफ्ट हँडेड बॉलर, सीमर आहे, चांगला स्पेस आहे आणि चांगला वळवून त्याच्या गोलंदाजीवरती आपण पाहिलाय। जितेशच्या माध्यमातून स्पीडअप करावा अशी विनंती प्रत्येक बॉल वरती आहे, कारण एक मॅच बॅलन्स आहे, तीही सूर्यप्रकाशात खेळवायची असं आयोजकांकडून निर्णय आलेला आहे। पण ही मॅच कितपर्यंत लांबणार आहे, या मॅच वरती किती टाइम खर्च होणार आहे हे पाहणं गरजेचं आहे। चौथ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे, धावा संख्या आहे एकूण 47। चेंडू हवेमध्ये, स्वतः जितेश गोलंदाजीवरती आपल्या झेल टिपण्याचा प्रयत्न, जज करता आलं नाहीये, जज करता आलेलं नाहीये आणि इथे जर विचार केला तर 2 धावा कंप्लीट आहेत, 2 धावा येतात, या 2 धाव्याने एकूण धावा संख्या 49। जलपाण्याची व्यवस्था करावी। चला स्पीडअप करा। खोलात टाकलाय बॉल, सुंदर चेंडू हाताळलाय, डॉट चेंडूची सांगता होती आहे। डावखुऱ्या हाताचा एक नॅचरल स्विंग असतो, एक बाहेरच्या दिशेने जाणारे वळण घेणारे बॉल असतात आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर अगदी त्याच पद्धतीची गोलंदाजी होती आहे। खूप चांगली बॉलिंग हाताळतोय जितेशचा। पुढचा बॉल खोलात टाकलाय, त्या ठिकाणी एक धाव कंप्लीट होतीये, दुसरीचा प्रयत्न नाहीये, एकच धाव येते आणि 50 धावा कंप्लीटेड आहेत। षटक क्रमांक 3चा खेळ मार्गस्थ आपण पाहतोय, शेवटचा बॉल, चौथ्याचा खेळ मार्गस्थ आहे, शेवटचा बॉल बाकी आहे। 50 धावा 3 षटकांच्या अखेरीस 44 होत्या। या ठिकाणी आपण पाहतोय की एकूण धावा संख्या 50 आहे। या ओव्हर मध्ये कमबॅक केलाय, फक्त आणि फक्त धावा खर्च केलेल्या आहेत 6 धावा। इथे 4 षटकांचा खेळ संपलाय, कमबॅक खूप चांगला केलाय, फक्त आणि फक्त धावा दिल्यात 6, 44 धावा होत्या, 6 धावा ऍड केल्या जातील, 50 धावा स्कोर बोर्ड वरती। शेवटचं षटक असेल प्रगतीपथावरती। निलेश रसाल स्वतः संघमालक शेवटच्या अंतिम षटकासाठी येतो, धावा संख्या 50 वरती आहे। पहिलाच फुल टॉस इझी टाकला होता, क्षेत्ररक्षक आहेत त्याच्या बाकाच्या बाहेर जातोय षटकार, स्लोवर बॉल करायचा होता, फुल टॉस टाकलाय आणि चेंडू सीमारेषे पलीकडे षटकार। 56 धावा या स्कोर बोर्ड वरती आहेत। हा चेंडू पुन्हा एकदा अवांतर घोषित केला जातोय पंचांच्या भूमिकेमधून, अवांतरची एकेरी धाव येते, या एकेरी धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल। एकूण धावा 57 स्कोरबोर्ड वरती आहेत।
आडव्या बॅटने खेळला, एक धाव तर कंप्लीट आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. एकाच पटरीवरती दोन्ही गाड्या, पण तिथे रेल्वे मास्तरने सांगितलंय की गाड्या आधीच सुरक्षित पोहोचवा आणि त्यामुळे थोडीशी चूक आणि ते दोन्ही फलंदाज सुरक्षित आहेत. खूप चांगली बॉलिंग करतोय, अद्यापपर्यंत षटकार आलाय, वाईड आलाय. त्यानंतर एक चांगला बॉल निलेश रसालच्या माध्यमातून आपण पाहिलाय. इथे चांगली फिल्डिंग आहे मागे, शॉर्ट फाईन लेगला. चेंडूंचा खेळ संपलाय. एकूण जर विचार केला तर तीन बॉलचा खेळ बॅलन्स आहे. एकूण धावसंख्या 58 वरती पोहोचली, 58 रन्स. आणि ज्या प्रमोद साठी पहिला सकाळच्या 17 पासून पारितोषिक लावली जात होती, तो प्रमोद आता चमकलाय, बरसलाय मी तर म्हणेन अक्षरशः. लो व फुलटॉस बॉल पाठवलाय डीप फाईन लेगला. क्षेत्ररक्षक येतोय, त्याच्या आबाकच्या बाहेर बॉल चाललाय, सीमारेषे पलीकडे चौकार आलाय. एकूण धाबा 62, 62 रन्स इन बोर्ड. बासष्ट धावा आहेत स्कोरबोर्ड वरती. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. बॅटची कडा, बॉल चाललाय मागे, एक धाव येते. 63 वरती पोहोचलाय स्कोरबोर्ड. अद्यापर्यंत जर पाहिलं तर एकच फलंदाज बाद झालाय, करण, आणि खूप चांगली भूमिका निभावली आहे. 63 धावा स्कोरबोर्ड वरती लागलेल्या आहेत. शेवटचा चेंडू आहे. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. 39 रनची इनिंग त्याच्या माध्यमातून साकारली आहे. इथे सुंदर टच केलंय बॉलला, झेल तर सोडली आहे. एक धाव येते, 2 धावा कंप्लीट आहेत. तिसरीचा प्रयत्न केला जातोय, 2च धावा येतील. 63 आणि 2, 65 धावा, 66चं टार्गेट आहे. चला पटापट आपण मैदानामध्ये उतरावा अशी विनंती. चला बॅट्समन पाठवा.
30 मध्ये करायचे आहेत 66 स्ट्रायकिंग एंड वरती निलेश. अरविंद पहिलाच बॉल लॉंग ऑन ला क्लिअर केलाय सीमारेषे पलीकडे. 66चं टार्गेट चेस करायचंय. बॉलला पाठवलाय 6 धाव्यांसाठी षटकार. षटकार आलाय आणि षटकाराने एकूण धाबा संख्या पोहोचले स्कोरबोर्ड वरती 6 धाबा. दुसरा बॉल फक्त दिली आहे दिशा कलाईचा साह्यानं. गॅप शॉट सिलेक्शन. बॉलला पाठवले सीमारेषे पलीकडे. 4 धाब्यांसाठी चौकार. हा चेंडू फटका चांगला आहे. गॅप मध्ये क्षेत्ररक्षक येतोय वेगानं. एकच धाव येते. 3 बॉल मध्ये 11 धावा स्कोर बोर्ड वरती. अजूनही एक मॅच बॅलन्स आहे. लवकरात लवकर आपण स्पीडअप करावा. एबीडी टीम्सला आपण करूया विनंती. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. धावा पटलावरती 11 धावा आहेत. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल इथे पूल करायचा होता पण फटका फसलाय. डॉट चेंडूची सांगता होती. डॉट बॉल नंतर मात्र धावपटलावरती कोणत्याही प्रकारचा बदल नाही. धावा संख्या अगदी तिथे स्थिरावते 11 या धावा संख्येवरती. यावेळेस झेल सोडलेला आहे. या क्षेत्ररक्षकाला कदाचित पहिल्या मॅच मध्ये 500चं कॅश प्राइज लावलं होतं पण इथे झेल सोडलाय. धावसंख्या 1 ने वाढ होईल. 12 वरती पोहोचते. यावेळेस 1 हँडेडली बॉलला पाठवलाय. शॉर्ट फाईन लेग वरून डीप फाईन लेग कडे ट्रॅव्हल होतोय. 4 धाव्यांसाठी चौकार. धावा संख्या झाली आहे षटक क्रमांक 1 संपल्यानंतर 66चा पाठलाग करत असताना 16 धावा आता 24 बॉल मध्ये करायच्या 50. पहिल्या ओव्हर मध्ये आल्यात 16 गोलंदाजी मार्गस्थ भरती आहे. रोहिदास गोलंदाजी मार्गस्थ भरती. करणला आपण पाहतोय दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्गस्थ भरती दाखल झालाय. आघाडीचा फलंदाज होता तिथे पहिला एक चौकार आला होता त्यानंतर फलंदाज बाद झालेले. तोच करण गोलंदाजी मार्गस्थ भरती झालाय दाखल. 24 बॉल आणि जिंकण्यासाठी 50 धावा संख्येची आवश्यकता आहे. चला स्पीडअप करा. प्रमोदला पण विनंती करूया प्लीज सहकार्य करावं. बॅटची कडा तिथे विकेट किपरच्या मागे क्षेत्ररक्षक आहे. फलंदाज बाद होईल.
6 धाब्यांसाठी षटकार. संपलाय खेळ फलंदाजाचा. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज अनिल आपण पाहतोय. षटकार आले, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर विकेट संपादित केले. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल, खूप चांगला बॉल डिलिव्हर केलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस एकूण धावसंख्या स्कोर बोर्ड वरती आहे 24 धावा. चला स्पीडअप करा, कारण यानंतरची मॅच खेळायची आहे. तर कृपया, आणि मॅच होईल यासाठी आपण विनंती करा की मॅच कशी होईल लवकरात लवकर. मॅच खेळवलीच जाईल, आयोजकांचा स्ट्रिक्ट नियम आमच्यापर्यंत पोहोचलाय, तर त्यामुळे आपण आता स्पीडअप करावा. जो संघ जिंकेल तो संघ पुढे जाईल, त्यामुळे आपण कृपया लवकरात लवकर मॅच कशी संपेल याच्याकडे लक्ष द्यावं, कारण आपल्यालाच अंधाराचा सामना करावा लागणार आहे. या ठिकाणी चांगला बॉल हतललाय. डॉट चेंडूची सांगता. तिसऱ्या षटकाचा पहिलाच चेंडू येतोय निर्धाव. धावा संख्या 24 वरती आहे. रोहन शेंडे गोलंदाजी मार्गावरती दाखल झाला. पहिलाच बॉल डॉट आलाय. चांगली बॉलिंग आपण पाहतोय. लोवर फुल टॉसचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला ट्रॅव्हल होतोय. 1 धाव येतीये. दुसरीचा प्रयत्न होत नाहीये. 1च धाव येतीये. चांगली बॉलिंग सध्या पर्यंत जर पाहिले तर रोहनच्या माध्यमातून 2 चेंडू डिलिव्हर केलेले आहेत आणि फक्त 1च धाव स्कोर बोर्ड वरती या गोलंदाजीवरती ऍड होईल. एकूण धावा संख्या पोहोचली आहे 25 रन्स इन अ बोर्ड. 25 धावा या स्कोर बोर्ड वरती आहेत. फटका चांगला, काय अफलातून क्षेत्ररक्षण होतोय. बॉल स्टॉप केलाय. 1च धाव येते. एकूण धावा संख्या पोहोचली आहे 26 वरती. अजूनही 40 धावा संख्येची आवश्यकता. चेंडूंचा खेळ बाकी आहे 15. 15 चेंडू आणि 40 धावा. इथे त्रिफलाची
फलंदाज बाद केला जाईल. तिसरा अंपायर नक्कीच तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. स्क्रीन मध्ये चेक केलं जाईल की जाणार आहे तिसरे पंच. यावेळेस चेंडू बॅटची कडा घेतली आहे. बॉल चाललाय मागे. तिथे क्षेत्ररक्षक धावतोय, चेंडूच्या पाठलाग करतोय. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न होतोय. 2 धावा कंप्लीट. धावा संख्या 2 ने पुढे जाते. एकूण 28 धावा या स्कोर बोर्ड वरती आहेत. 28 धावा स्कोर बोर्ड वरती आहे. पुढचा बॉल ब्लॉक हॉल मध्ये फेकला जातो आहे. पंचांचा षटक संपण्याचा इशारा. षटक क्रमांक 3 संपला. एकूण धावा संख्या स्कोर बोर्ड वरती आहे 28. चला 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 28 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. एकूण धावा संख्येची आवश्यकता. बारा मध्ये करायच्यात 38 धावा. 12 मध्ये 38 षटकार आणि चौकारांची आतिषबाजी करावी लागणार आहे. पहिलाच बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय. तिथे क्षेत्ररक्षक पोहोचत नाहीये. चेंडू मात्र सीमा रेषा पार झालाय फरार. रन्स येतील 4. येतोय दर्जेदार चौकार. रोहिदास गोलंदाजी मार्गस्थावरती दाखल झालाय. नो चेंडू. इथे धावा किती येतील? 38 चा पाठलाग होता. आता पाहणं गरजेचं आहे. पण यस, कारण जर पाहिलं तर पंचांचा डिसिजन येणं पंचांनी दिलेला आहे. स्क्वेअर लेग पंच. नो बॉल आहे. नो बॉलच्या 1+2 एकूण 3 धावा. 22च्या स्वरूपाने या 3 धावा येतील. एकूण धावा संख्या पोहोचले स्कोरबोर्ड वरती 38 धावा. 35 धावा माफ करा. 35 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. धावा संख्या खूप चांगली झालेली आहे. चौथ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. फ्री हिटचा बॉल आहे. हवेमध्ये खेळलाय. फ्री हिटच्या बॉल वरती चांगला समाचार. चेंडू सीमा रेषेपार षटकार आलाय. 2 चेंडूंमध्ये तब्बल 13 धावा या गोलंदाजाने खर्च केलेला. 38 ची आवश्यकता आहे. आता 13 त्यातून जर मायनस केल्या तर आता 10 चेंडू आहेत आणि जिंकण्यासाठी 25 धावा संख्येची आवश्यकता आहे.
10 चेंडू जिंकण्यासाठी 25 धाबा. मॅच जवळ आलेली आहे. अगदी असं वाटलं होतं 12 मध्ये 38 करायचे होते, आता 10 मध्ये करायचे आहेत 25. त्रिफलाची दांडी गोल केली आहे आणि फलंदाजी ते बाद होईल. 9 मध्ये आता 25 करायचे आहेत. लोवर फुल टॉस बॉल हवेमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक येतोय, सुंदर झेल टिपला आणि फलंदाज बाद होतोय. नो चेंडू चेक केला जाईल. बीमरचा चेंडू इथे चेक करण्यासाठी आपण यावं. फेअर डिलिव्हरी आहे. फलंदाज पुढे होते, स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होता आणि फलंदाज बाद आहे. किरण बाद झालेला आहे. 41 धावा झालेल्या आहेत स्कोरबोर्ड वरती. चला पुढची मॅच असेल त्यांनी सज्ज राहावं ही विनंती. श्री गणेश आपण सज्ज राहावं. यावेळेस ब्लॉक हॉलचा चेंडू त्या ठिकाणी ट्रॅव्हल होतोय. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट चेंडू येतोय. एकूण 5 बॉलचा खेळ संपलाय. अजूनही 7 मध्ये करायचे आहेत 25 धाबा. 7 मध्ये करायचे आहेत 25 धाबा. रितेश नवीन फलंदाज इथे त्रिफलाची फलंदाज बाद. 6 मध्ये 25. त्याला स्पीडअप करा कारण जी क्षेत्ररक्षण करते जर ती विजयाच्या भोवऱ्यावरती उभी आहे तर कृपया लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण सजवा कारण त्यांनाच अंधार होणार आहे. क्षेत्ररक्षण सजवा प्लीज. क्षेत्ररक्षण करणारी टीम जर जास्त षटक खेळायचं असेल तर टाइमपास करू नका. 6 मध्ये करायचे आहेत 25 धाबा, नाहीतर षटक इथे खूप कमी केले जातील.
यानंतरचा सामना 3 षटकांचा खेळवला जाईल. आयोजकांकडून आलेली सूचना आहे, कारण वेळे अभावी अंधार पडत चाललेला आहे आणि कालही 3 षटकांचाच खेळवला आला आहे सामना, तर कृपया याची नोंद घ्यायची आहे. इथे 6 मध्ये 25 करायच्या होत्या, डॉट बॉल येतोय. 5 मध्ये करायच्या आहेत 25. प्रमोद देशमुख गोलंदाजी मार्गावरती दाखल. असे व्हाईट बॉल टाकले तरच तुम्हाला अंधाराचा सामना करावा लागेल, कारण मॅच तुमच्या बाजूने आहे. जर पाहिलं तर इथे 8व्या क्रमांकाचा फलंदाज आहे. 4-5 मध्ये 24. पहिला षटकार आलाय की चेंडू मैदानाच्या आतमध्ये षटकार आलाय. आता करायच्यात 4 मध्ये 18, 4 मध्ये 3 षटकार. अजून एक आला तर धागे जरूर दणानतील. क्रिकेट आहे आणि चितेने भरलेला खेळ आहे आणि प्रेडिक्शन फेल आहे मित्रांनो या क्रिकेटच्या खेळामध्ये. आता करायच्यात 4 मध्ये 18 धाबा. फुल टॉस होता, फुल टॉसला इथे क्षेत्ररक्षकाच्या हातामध्येच गेला. फलंदाज बाद होईल. 3 मध्ये 17. चला स्पीडअप करा, लवकरात लवकर फलंदाज पाठवा मैदानामध्ये. गणेश इथे चेंडू चांगला आहे. 2 मध्ये करायचे आहेत आता 17 धावा. श्री गणेश 11 या कॅप्टन आपण. विजयी संघ जर झाला आता तर कदाचित विजय निश्चित झाला. एबीडी आपण लवकरात लवकर टॉस साठी यावं. अजून विजयी नाही झाला. क्रिकेट अनिश्चितीने भरलेला खेळ. इथे चेंडू पाहावं लागेल की फलंदाज बाद आहे की नो चेंडू आहे. पंचांचा इशारा येणार नो चेंडू. षटकार आला असता तर मजा आली असती मॅच मध्ये, कारण मग आता 2 मध्ये पाहिजे असतं 10 धाबा. इथे काहीच नाहीये. 1 धाव पण नाही घेतलेली आहे. नो ची 1च धाव येते. आणि इथे जो गतविजेता संघ होता त्याचं अस्तित्व पराभूत झालेला आहे. 3 ओव्हरची मॅच. 3 ओव्हरची मॅच असेल. श्री गणेश